ओहो आणि आजचा ब्रेकफास्ट एकदम इक्वल एफर्ट्सनी आहे. कोणाचे बुक्स आहे? नानूचे. नानू अभ्यास करणार. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आत्ता मस्त आमचा दिवस उजाडलेला आहे. सो आपलं रोजचं ते रुटीन असणार आहे. माझी डाएट जी आहे ती मी कंटिन्यू करणार आहे. कालचा दिवस एकदम छान सक्सेसफुली गेला. आज आहे डे 2 ऑफ माय डाएट सिरीज. आणि आज काय काय होतं दिवसभरात, काय काय आम्ही खातो, काय काय मी एक्सरसाइज करते, हे सगळं तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पण त्याआधी आता अनायानं एक गेम खेळते आहे, ते तुमच्याशी शेअर करते. ते म्हणजे ॲक्च्युली आता काय ना, ती मोठी व्हायला लागली आहे. आता 2 वर्षाची होणार आहे लवकरच. तर बाकीच्या गोष्टींकडचं अट्रॅक्शन वाढायला लागलेलं आहे. म्हणजे TV, फोन तरी ती नाही मागत फोन, कारण आम्ही तिला दाखवलाच नाही तर तिला माहितीच नाही आहे फोनमध्ये असं फार काय लागतं. पण हां, कधीतरी गरज पडली तर ते बाहेर ते पण तर दाखवलं आहे. पण ती शी इज नॉट ॲडिक्टेड किंवा तिला आठवण येत नाही फोनची. पण हां, TVची आजकाल तिला आठवण यायला लागलेली आहे. सो मी प्रयत्न करते की तिला वेगवेगळ्या गेम्समध्ये थोडंसं गुंतवून ठेवायचं. तर कालच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मी एक गेम दाखवला होता जो बास्केटबॉलसारखा होता. तो पण छान एंगेजिंग होता. त्यात ती बऱ्यापैकी छान खेळते आहे. आणि आज एक परत दुसरा गेम दाखवते जो मी तिच्यासाठी ऑर्डर केलेला आहे. आणि ती तो पण एन्जॉय करते आहे. परत 1-2 गेम्स आहे जे जेव्हा केव्हा येतील ते तुमच्याशी मी शेअर करेलच पुढे. सो तुम्हीही तुमचं बाळ जर खेळत असेल तर अशा गेम्सनी त्यांना एंगेज करून ठेवू शकता. म्हणजे फोन आणि स्क्रीन टाईमपासून ते दूर राहतील. ऑलरेडी माहिती आहे. काय आलं नानू? आपीट आपीट. बापरे नानू, यू आर सो टॅलेंटेड बेटा. असे बाबायचं कसं करायचं नानू? कसं बाबायचं सांग एकदा परत. आणि काय म्हणतात त्याला? व्हेरी गुड. बघायचं का आपण नानूचं अपीट? याच्यात ते सेल तर नाही पाहिजे? ओहो, सेल पाहिजे. आहे का पण त्याच्यात? सेल आणावं लागेल बेटू. सेल आणून ठीक आहे, आणल्यावर बघू आपण. सो आदल्या दिवशीच नानूचा हा गेम सुद्धा आला होता. आणि गेम्स आल्यावर तिची एक्साइटमेंट काही वेगळीच असते. आणि म्हणून मी ते सगळं रेकॉर्ड करून ठेवते आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे. सकाळी उठल्या आम्ही गेममध्ये बिझी झालो होतो आणि बाबा तिला गेम शिकवत होते. कुठलीही गोष्ट शिकायला जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटात ती सगळं शिकून जाते. अबे नानू, एक गेला की एक लाईट लागतंय का रे? 3 ओ, सो हा गेम मस्त एंगेजिंग आहे. ट्रॅव्हलिंगसाठी तर खूपच छान आहे. कारण कारमध्ये बसल्यावर वगैरे मुलं खूप बोर होतात. तर त्यावेळी त्यांच्या हातात जर आपण हा गेम देऊन दिला ना, ते छान असे खेळत राहतात. आणि त्यावेळेसाठी किंवा घरात पण असं मग कधी बोर झालं तर तिला देऊन दिला तर ती खेळत राहते. आता मी पहिले माझं वॉर्म वॉटर घेते आणि त्यानंतर थोडंसं वॉर्मअप करते. कारण अजून मी योगा सुरू केलेला नाही आहे. लवकरच मी प्लॅन करते हा योगा सुरू करायचा. पण मला माहिती नाही ते किती सक्सेसफुल होणार आहे. कारण डाएट इज समथिंग मी थोडासा फोकस करू शकते. पण एक्सरसाइजवर मला तेवढा वेळ द्यायला जमत नाही आहे. पण मी माझं बेस्ट काय ते ट्राय करेल. आणि घरात होईल तेवढी करेल. किंवा मग मी गार्डनला जाऊन रनिंग करते. त्याने खरंच खूप फरक पडतो. सो चला मग सुरू करूया आजचा दिवस. सो हे वॉर्म वॉटर प्लस याच्यामध्ये शिया सीड्स आणि हाफ लेमन असं टाकून मी मॉर्निंगला सगळ्यात पहिले ड्रिंक घेते. मी हॉट वॉटर. काय झालं? बाबाला विचारलं तू बाबा काय पिताय? मी वॉर्म वॉटर. एक नानू कुठे किती आहे? 9 2 3 6. काय आहे? कसा उडतो गो पिजन? काय करते का नानू मम्मा? मम्मा काय करते आता? बाबाला सांग मम्मा काय करणार आहे आता? एक्सरसाइज.
सकाळचं वॉर्म वॉटर पिऊन झाल्यानंतर इथे 15 ते 20 मिनिटं मी छान असं माझं वॉर्मअप करून घेतलं आणि त्यानंतर मग पुढच्या कामांना मी चार्ज होऊन जाते. तू काय करताय ग? एक्सरसाइज बेटा. हा करा. हे बघ. अरे बघायचं पण काम नाही नंतर. 1 आणि त्यानंतर आफ्टर 30 मिनिट्स वॉर्म वॉटर घेतल्यावर मी माझे ड्रायफ्रुट्स खात असते. आता तुम्हाला हा रोल माहिती झाला असेल आतापर्यंत, कारण मी ऑलरेडी मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. मला हेल्प करतोय आज, सुट्टी आहे ना त्याला, म्हणून तो आज मला हेल्प करतोय कटिंग चॉपिंगला. एक्सरसाइज झाली आणि आता ड्रायफ्रुट्स खायचे असतात. त्याच्यामध्ये 2 अक्रोड 4 बदाम असं असतं. योगर्ट पाहिजे हो देते, पण ते भिजवायचे मी विसरली काल, स्वतः असंच खातोय. योगर्ट देते नानू. आणि आजचा ब्रेकफास्ट एकदम इक्वल एफर्ट्सनी आहे. नानू आपली आपली एन्जॉय करता बिचारी. तोंडात तिचं पूर्ण असं भरलंय, पण योगर्ट खाल्लं तिने. काय खाल्लं नानू तू? आजच्या ब्रेकफास्टमध्ये होतं बेसन चिला. खूप सिंपल आहे बनवायला, भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत. तर मी इथे कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि सिंपल असा बेसन चिला बनवून रेडी केला. सोबत मी इथे आंब्याची चटणी बनवली होती. तुम्ही पाहिजे तर मिंट चटणीसुद्धा बनवू शकता. त्यानंतर घरातली कामे बाकी होती. आता सगळं आवरलं होतं, ब्रेकफास्ट वगैरे झाला होता, लंचसाठी वेळ होता. म्हटलं तेवढ्या वेळात आपण घरातली बेसिक कामं जी आहे ती आवरून घेऊ. सो म्हणून इकडे कपड्यांच्या गड्या घालायला घेतल्या, जे कामाला अजिबात आवडत नाही. हेही तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल, कारण हे सुद्धा मी बरेचदा सांगितलेलं आहे. पण काय ना, करावं तर लागतंच. आणि हे सगळं करून मग मी आंघोळ वगैरे करून रेडी झाली. आणि रोजच्या प्रमाणे जसं आपलं ठरलं आहे की मी एक रोज स्किन केअर प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आजचा हा प्रोडक्ट म्हणजे मी यूज करते हे व्हिटॅमिन सीचं मॉइश्चरायझर, जे की सनस्क्रीनच्या आधी मी लावत असते. आणि हे एकदम छान आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे, पण क्वांटिटी थोडीशी कमी येते म्हणून पटकन संपतं. फक्त हाच एक प्रॉब्लेम आहे. अदरवाईज मॉइश्चरायझर खूप छान आहे, टेक्स्चर खूप छान आहे त्याचं. मी प्रोडक्ट टॅग केलेलं आहे, तुम्हालाही पाहिजे असेल तुम्ही परचेस करू शकता. आणि त्यानंतर मग लंचची तयारी केली. तर आज लंचमध्ये आहे 1 बाउल राईस. तसं तर त्यांनी ब्राऊन राईस खायला सांगितला आहे, पण तो मला अजिबात आवडत नाही, म्हणून म्हटलं कमीत कमी खाऊ, पण आपण व्हाईट राईसच खाऊ. सो 1 बाउल राईस घेतलेला आहे, कोबीची भाजी घेतलेली आहे, सलाद आहे भरपूर, आणि सोबत आहे दाल. आणि आजची दाल मी प्लेनच ठेवलेली आहे. तू काय खातय? माझ्याकडे बघून सांग. म्युस्ली. नानू दिवसभर त्या म्युस्लीचं जेवण करते, हो ना? तुझी झोप झाली नाही? कशी झोपली होती तू? माझ्याकडे बघून सांग. अशी. तुझा ड्रेस छान आहे ग, दाखव मला, दाखव. थांब पहिले खाऊ दे, दाखव. हे बघू. वाव, सो नाईस, छान आहे. सो बऱ्याच गोष्टी झाल्या दिवसभरात, पण मी फार असं शूट केलं नाही. जेवणानंतर काय आपलं मल्टीव्हिटॅमिन वगैरे घेतलं, त्यानंतर अनाला झोपवून दिलं. तिचं जेवण बऱ्यापैकी झालं होतं, कारण ती नेहाकडे गेली होती, तिकडे तिने थोडंसं खाल्लं होतं. सो तिला जेवण दिलं नाही आणि तिला झोपवून दिलं, तेव्हा 1-1:30 वाजला होता अराउंड. त्यानंतर मग मी माझी एडिटिंगची कामं केली. शूट होता एक, तो शूट आवरला. एक म्हणजे कोलॅबरेशन शूट नव्हता, पण जे माझे ड्रेसेसवाले शूट असते ना, सो ते शूट आम्ही आवरला. आणि हो, पूर्ण वेळ रोशन माझ्यासोबत होता मदतीला. आणि ते सगळं करून मग अनाया उठली. आता परत अनायाचा एक शूट होता, तो आवरला, कपड्यांचा होता. सो ते झालं. आता तिला जेवायला द्यायचं आहे, सोबतच आमच्यासाठी स्नॅक्सची प्रिपरेशन करायची आहे. आणि माझ्या एक्सरसाइजला जायची वेळ झाली गार्डनमध्ये, पण त्याआधी ना अनायासाठी आम्हाला काही बुक्स घ्यायचे होते बरेच दिवसांचे. सो आज वीकेंड आहे, म्हटलं ठीक आहे, एक्सरसाइज मागे पुढे झाली तर चालेल, बाकी रोज आपल्याला कंटिन्यू करायची आहे. पण सध्या आजसाठी आपण जाऊ आणि ते तिच्यासाठी बुक्स वगैरे काय घेऊन यायचे ते घेऊन येऊ. सो म्हणून आम्ही बाहेर जाणार आहे. पहिले अनायाचं जेवण करतो, आमचं स्नॅक्स करतो. इकडे मी मखाना आता सध्या भाजायला ठेवलेला आहे. तर मी आता स्नॅक्समध्ये बनवत आहे मखाण्याची भेळ. आणि त्याचबरोबर आम्हाला ग्रीन टी, ब्लॅक कॉफी काय घ्यायचे ते आपण घेऊ शकतो. सो जर ते खाल्ल्यावर गरज भासली तर ते कंटिन्यू करते, अदरवाईज मग स्किप करते आणि आम्ही मॉलमध्ये जातो. सो मखाना भेळ बनवण्यासाठी मखाना रोस्ट करून घेतला. भेळ एकदम सिंपल प्रोसेस आहे बनवायची. कांदा, टोमॅटो, सांबार, जे काय आपल्या बेसिक गोष्टी असतात त्याच टाकून मी भेळ बनवते. बघ अंकिता, नानू कशी खाते. वाव वाव, सो स्मार्ट. ये मम्माला दाखव, मम्माला. हा बघ ग मम्मा.
बाबा थोडी मदत करणार. ओके. हा. वाव, सो नाईस. सो यामध्ये मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं निंबू, थोडंसं रेड चिली पावडर आणि मीठ, चाट मसाला या सगळ्या गोष्टी टाकून मस्त अशी भेळ तयार झालेली आहे. हे बघ अनु, ये पेंग्विन आला. बाबा पण खाणार. चांगली झाली. मस्त. वाव, सो नाईस. तिखट आहे थोडंसं. झाडे काढून ठेवल्या मी बिना तिखटाच्या. ती एक बाउल भेळ जी होती ती आम्ही दोघांनी मिळून खाल्लेली आहे. त्या म्हणजेच क्वांटिटी भरपूर नव्हती म्हणून मग ब्लॅक कॉफी घेतली आणि आता जायचं होतं आम्हाला मॉलला. तोंड पण कसं भरलंय. सो नाईस नाही का नानू? छान आहे. हे काय आहे? तोंडू कशाने भरला तुझा? हा, काय खाल्लं? कशाने भरलं का तुझं तोंड एवढं? जेवण नाही केलं? नाही काय खाल्लं तू? ए पगलू, घालायचे नानू? हे घालायचे? तूच ठरवते का मग बेटा तुला काय घालायचंय? हे घालायचंय. आणि तू हातात काय घेतलाय? शूज. आणि दुसऱ्या हातात काय आहे? दुसऱ्या हातात काय आहे? आणि हे घे नानूचे सॉक्स. फायनली रोशनने आणलेले सॉक्स युरोपवरून. आत्ता ते यूज मध्ये येते. मला वाटलं तर लहानच होतात काय, मग यूज पण नाही होणार. फाटून नाही. मी पाय दिला बाबाला. तू हुशार आहे बेटा. तू घाल पटपट शूज घाल. बाबाला पकडून ठेवा. होत आहे ना तिला? सगळं नाईस झालं नानू. मम्मा छान दिसतंय का? कसं दिसत आहे का मम्मा? आणि बाबा? बाबा आणि तुला कोण आवडते? तिला नेहा आवडते, त्रिशा आवडते. आई बाबा नाही आवडत तिला? हो ना? आवडते का? अच्छा. ओके. रोशन बाबा आवडते. हे कुठून शिकले रे सगळं तू? कोणाचे बुक्स आहे? नानूचे. नानू अभ्यास करणार? हो. तिथे एज नाही दिली आहे का? फर्स्ट वर्ड्स आहे बघ. तिकडे पण ॲनिमल्सचे पण चांगले दिसते. वेन आय फील हॅपी ही पण छान असेल. बेबी ॲनिमल्स. नो नो नानो डोंट टच. स्पेशल थिंग्स दॅट मूव. पण हे तर सगळं गेम्स जर आपण ऑलरेडी शिकवलेलं आहे. स्टोरी बुक मला वाटते. पेट ॲनिमल्स. काय करते नानू तू? काय करते? आणि काय आहे ते ओळखते का तू? हा पण छान वाटतं तसा.
आणि त्यानंतर थोडी रोशनसाठी शॉपिंग सुद्धा करायची होती म्हणून आम्ही तिकडे गेलो, पण त्याला काय असं फार आवडलं नाही आणि त्यांनी काहीच घेतलं नाही. आणि ऑलरेडी डिनरची वेळ झालेली होती कारण 7 वाजता दरम्यान मी मला डिनरसाठी काहीतरी हेल्दी ऑप्शन पाहिजे होता आणि मी सलाद चूज केलं. बघा, मी बर्गर खाणारी मुलगी विकेंडला आज सलाद खाते आहे, पण याच्यात मला खरंच खुशी होते की चला मी कंट्रोल करते आहे आणि काहीतरी चांगलं गुड फूड घेते आहे. हो, मी मॉलमधनं आली आणि तशीच आहे, फक्त कपडे चेंज केले, पोनी बांधली आणि आता 7:30 वाजले आहेत आणि माझं असं झालं की ठीक आहे, वेळ आहे, 8:30ला गार्डन बंद होते. तर एवढ्या मेहनतीने दिवसभर डाएट करतो आहे तर एक्सरसाइज किंवा थोडीशी रनिंग झालीच पाहिजे, त्याच्याशिवाय वेट लॉस होणार नाही. आणि डेडिकेशन माझं तुम्ही बघू शकता की मला करायचंच आहे आणि म्हणून म्हटलं रोशनला तू थांब, मी पटकन चेंज करून येते, एक अर्धा तास का होईना मी पटकन थोडीशी रनिंग करते. आजच्या दिवशी जे स्टेप्स आहे ते कंप्लीट करायचे आहे आणि त्यानंतर मग बघू आपल्याला काय करायचं आहे. सो रोशन आणि अनाया खाली आहे आणि त्यातल्या त्यात अनायाचं पोट पण भरलं आहे तर मला टेन्शन नाही तिच्या जेवणाचं. सो पटापट मी माझी रनिंग करून येते आणि त्यानंतर पुढचं काय म्हणजे तिकडे मॉलमध्ये पण काय झालं आहे तुमच्याशी बोलायचं राहून गेलं आहे. सो आल्यावर मग मी निवांत बोलते. आज माझा व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हतं म्हणून मला जमेल तसा मी माझा व्हिडिओ घेतलेला आहे. खूप दमली होती पण आज थोडासा कालपेक्षा जास्ती टार्गेट होता आणि तो मला कंप्लीट करायचा होता. घरी आल्यावर अनायाची फ्रेंड त्रिशा आली होती आणि ही असल्यावर ना मला अनायाकडे अजिबात बघावं लागत नाही, दोघी खूप छान खेळतात. अरे बापरे, झोपला का तुम्ही? नानू तर छान झोपली. हो, छान छान. सो फायनली दिवसाचा शेवट होतो आहे. स्टेप्स माझ्या झालेल्या आहेत 6000 प्लस 6480 स्टेप्स झालेले आहेत. तर माझं असं होतं की ॲक्च्युली जे काही म्हणजे कालच्या दिवशी झालं त्या दिवशी थोडंसं जास्तीच करायचं, प्रत्येक दिवशी थोडी स्ट्रेंथ वाढवायची आणि ॲटलिस्ट 1000-1500 स्टेप का होईना हळूहळू वाढवायच्या, म्हणजे एका 10,000-15,000च्या लेवलला आपल्याला जायचं आहे. पण एकदम नाही, पहिल्याच दिवशी जर केलं तर खूप त्रास होतो. आणि आज वीकेंड असल्यामुळे काय होतं ना, आमची बाहेरची कामं असतात किंवा रोशन घरी असतो तर अनायाला बाहेर फिरवणे, थोडंसं कुठेतरी घेऊन जाणे बाहेर, या पण गोष्टी इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामुळे माझी आज रनिंग स्किप होणार होती पण ती मी होऊ दिली नाही. तिथे गेल्यावर सगळं काम आवरलं होतं तर म्हटलं चल पटकन जाऊ, थोडा वेळ आहे तर पटकन रनिंग करून घेते. तेवढंच माझ्या मनाला समाधानी होईल की सकाळपासून म्हणजे मी डाएट करते किंवा जे काय आता इमानदारीने फॉलो करते आहे तर ते पण झालंच पाहिजे. सो इतक्या डेडिकेशनने जर मला वाटते मी केलं तर खरंच मला रिझल्ट दिसेल काही दिवसात. जे काही रिझल्ट राहील तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. पण आज तिकडे गेलो होतो मॉलमध्ये ना, तर अनायासाठी बुक्स आम्हाला घ्यायचे होते. बरेच दिवसांचं चाललं होतं की बुक्स घ्यायला जाऊ, पण त्याचा मुहूर्तच येत नव्हता कारण आता ती 2 वर्षाची होणार आहे, तिला बऱ्याच गोष्टी कळतात. तर बुक्स याच्यासाठी नाही की तिला वाचता येत नाही मला माहिती आहे, पण बुक्सची सवय लागणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे सगळे टॉईज आहे ना त्याच्यापेक्षा बुक्स हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक बाळाच्या लाईफमध्ये असणं. बुक्स काय असतात, त्यातनं लर्निंग कशी असते, पेन कसा फिरवायचा, ते काहीही करू दे त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींना खरंच इम्पॉर्टंट असतात. तर स्कूलमध्ये जाईल तर ते शिकणारच आहे, पण आपलं जे कर्तव्य आहे घरात राहून त्यांना जे काही नॉलेज देता येतं ते आम्ही त्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. सो आज तेच होतं की बुक्स घेऊन येऊ, पण तिथे काय आम्हाला ना कळतच होतं, म्हणजे तिच्या एज वाईज प्रॉपर बुक्स काही अवेलेबल नव्हत्या. सो माझं असं झालं ठीक आहे जाऊ दे, आपण इथनं काही पण घेतल्यापेक्षा मी ऑनलाईन प्रॉपर सर्च करते, प्रॉपर रिसर्च करते कुठली बुक आता तिच्या एजसाठी परफेक्ट आहे आणि तशा 2-3 बुक्स मागवते, म्हणजे मग मला तुम्हाला पण रिकमेंडेशन्स द्यायला बरं पडतं. ऑनलाईन असलं तर, ऑफलाईन असलं तर मग तुम्हाला पण ती घ्यायला बरी पडत नाही. सो रोशन पण कन्व्हिन्स होता आणि मग आम्ही काही तिथनं बुक घेतली नाही, घरी आलो आणि त्यानंतर मग तेच रनिंग वगैरे झाली आणि आजपर्यंत डाएट एकदम छान असा परफेक्ट चाललेला आहे. होपफुली तो असाच मी कंटिन्यू करेल, असंच माझं मोटिवेशन कंटिन्यू राहील. सो कारण मला रिझल्ट खरंच बघायचा आहे आता. सो आजचा दिवस मस्त होता, असा छान गेला. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी सलाद खाऊन आली होती त्याच्यामुळे मला फार अशी भूक नाही आहे, पण मला वाटलंच तर मी थोडेसे ओट्स खाऊन घेईल, पण बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही खाणार नाही आहे. आणि कारण मी सलाद खायला आता म्हणजे मी ऑलमोस्ट 6:30-7 वाजता खाल्लं असेल, 7 ते एकदम रात्री झोपेपर्यंत काही ना काही लागतं, कारण ते फार क्वांटिटी पण नव्हती आणि माझं डिनर काही वेगळं होतं पण आज ते जमणार नव्हतं करायला, त्याच्यामुळे मग मी सलादवर काम चालवलं. पण जर मला भूक लागलीच एक 10 वाजेच्या दरम्यान तर मी पटकन थोडेसे ओट्स खाऊन घेईल आणि बस इतकंच आजच्यासाठी होतं. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, माझी वेट लॉस जर्नी कशी वाटत आहे, तुम्हाला यातनं काही इन्स्पिरेशन मिळत आहे का, तुम्ही
कोणी स्टार्ट करताय का, ह्या सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हां, तुमचं वेट काय सध्या आणि हाईट काय. माझं वेट सध्या 64 आहे, माझी हाईट 5.3 आहे. तुमचं वेट काय आहे, तुमची हाईट काय आहे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हाईटच्या नुसार वेट किती पाहिजे आपलं. तर माझ्या हाईटला जर कोणी 5.3 हाईटला असेल ना, त्यांच्यासाठी 54 पर्यंत वेट इज परफेक्ट. 56 गेलं तर चालतं, म्हणजे अप अँड डाऊन 1-2 kg चालतं, पण त्याच्यापेक्षा जास्ती नको. त्याच्यापेक्षा जास्ती आहे म्हणजेच तुम्ही ओव्हरवेट आहे, तुमच्या हाईटला जे वेट आहे ते परफेक्ट नाही आहे. सो तुम्ही वेट लॉस केला पाहिजे असं मला वाटतं. पण हां, तुम्हाला पण तेवढे गट्स पाहिजे, इन्स्पिरेशन पाहिजे किंवा इच्छा पाहिजे माणसाची करण्याची, तर मग काहीही होऊ शकतं. सो ठीक आहे, चला मी आता बोलायला बसली तर भरपूर मोठा ब्लॉग होईल. आता आपण आजचा ब्लॉग इथेच कंप्लीट करू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि माझी जर्नी अशीच फॉलो करायची असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.